गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओ लेक्चरमध्ये. डिअर फ्रेंड्स, we have discussed in the last lecture what do you mean by statistical data, what are the types of data, what are the sources of secondary data. In continuation with this, today my plan is to discuss टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. दोन प्रकारचे व्हेरिएबल्स असतात, एक डिस्क्रीट आणि दुसरा कंटिन्युअस. देन व्हॉट डू यू मीन बाय रॉ डेटा. त्यानंतर डेटा मांडण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टाईप किंवा ज्याला पॅटर्न किंवा डेटा प्रेझेंटेशन टेक्निक काही म्हणू शकतो आपण, तो म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. स्पेशली दिस काइंड ऑफ पॅटर्न इज यूजफुल फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ क्वांटिटेटिव्ह डेटा. त्याच्यामध्ये डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या दोन प्रकारे डेटा कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येतो त्याचा आपण अभ्यास करायचा आहे, त्याची चर्चा करायची. सो बिफोर स्टार्टिंग, लेट मी एक्सप्लेन टू इम्पॉर्टंट टर्म्स, अँड दीज टर्म्स आर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल. तर कॉन्स्टंट म्हणजे काय आणि व्हेरिएबल म्हणजे काय. तर कॉन्स्टंट म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यामध्ये बदल होत नाही आहे. द क्वांटिटी विच डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू इज कॉल्ड कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये बदल होत नाही आहे. काळाच्या ओघामध्ये म्हणजे स्थलकाल सापेक्ष ज्याला म्हणतो, इरेस्पेक्टिव्ह ऑफ टाईम, इरेस्पेक्टिव्ह ऑफ प्लेस, ज्याची व्हॅल्यू बदलत नाही आहे, दॅट इज कॉल्ड कॉन्स्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन दी अर्थ. या पृथ्वीवरचं प्राणी आणि जमीन याचं जे प्रमाण आहे ते आपण अभ्यास करत आलो. त्याचा 71% जमीन 71% पाणी आणि 29% जमीन एवढं प्रमाण, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आहे. तर एखाद्या व्यक्तीची उंची काही ठराविक वयापर्यंत वाढत जाते, त्याच्यामध्ये बदल होत जातो, पण त्यानंतर मात्र ती स्थिर होते. सो हाईट ऑफ द पर्सन आफ्टर सर्टन एज, कदाचित ते 20 असेल, 21 असेल, त्यानंतर तो कॉन्स्टंट होत जातोय. त्यानंतर एखाद्या ठिकाणाचं दुसऱ्या एखाद्या ठिकाणापासूनचं अंतर आहे, डिस्टन्स बिटवीन टू डिफरंट प्लेसेस, फॉर एक्झाम्पल सांगली अँड पलूस, बाय रोड, बाय ट्रेन, कोणतंही घ्या, दॅट इज अ कॉन्स्टंट. म्हणजे याच्यामध्ये बदल होत नाही आहे, अशा गोष्टी ज्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. तर याच्या अगदी बरोबर विरोधी, द क्वांटिटी विच चेंजेस इट्स व्हॅल्यू इज कॉल्ड व्हेरिएबल. ज्याच्यामध्ये बदल होतोय त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतोय. बदलणारा व्हेरिएबल मीन्स की ज्याच्यामध्ये बदल होतोय. मग बदल होणाऱ्या असंख्य गोष्टी आपल्याला व्यवहारामध्ये, निसर्गामध्ये आढळून येतात. वी कॅन फाइंड व्हरायटी ऑफ थिंग्स, व्हरायटी ऑफ ऑब्जेक्ट्स अराउंड अस इन द नेचर, इन आवर प्रॅक्टिकल लाईफ, की ज्याच्यामध्ये बदल होतो. जसं की एखाद्या व्यक्तीचं वजन बदल होत राहतो, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मिळणारे मार्क्स बदल होत राहतो, त्याच्यामध्ये एखाद्या दुकानाचा सेल असेल, बदल होत राहतो त्याच्यामध्ये. तर हे सगळे काय आहेत, व्हेरिएबल्स.
आता हे व्हेरिएबल्स जे आहेत ते व्हेरिएबल्स आपल्या स्टॅटिस्टिक्सच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. यांचाच अभ्यास स्टॅटिस्टिक्सच्या केंद्रस्थानी असतो. तो त्याचा मुख्य भाग असतो. आता हे जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. वन इज द डिस्क्रीट व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबलमध्ये सुद्धा तुम्हाला असं आढळून येतील काही व्हेरिएबल आहेत त्याच्या व्हॅल्यूज किती असू शकतात, किती असायला हव्यात त्याच्यावर काही बंधन आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या लायब्ररीमध्ये किती पुस्तकं आहेत, लायब्ररीमध्ये असलेल्या पुस्तकांची संख्या. आता लायब्ररी बदलली की त्याच्यामध्ये बदल होईल. एका लायब्ररीमध्ये 1,00,000 असतील, दुसऱ्या लायब्ररीमध्ये 2,00,000 असू शकतात, तिसऱ्या लायब्ररीमध्ये 10,00,000 असू शकतात. ह्याच्यामध्ये बदल होईल, पण अल्टिमेटली त्या व्हेरिएबल्सवरती एक लिमिट आहे. देर इज अन अप्पर लिमिट. त्याच्या पलीकडे त्याच्या व्हॅल्यूज असू शकत नाही आहेत. सो हा जो व्हेरिएबल व्हॅल्यूज घेतोय त्याला आपण ऑल पॉसिबल व्हॅल्यूज टेकन बाय द रँडम व्हेरिएबल टेकन बाय द व्हेरिएबल असं आपल्याला म्हणता येतं. आता याच्या एकूण पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्याची संख्या किती असू शकते ती जर आपल्याला मोजता येत असेल, इफ दॅट इज काउंटेबल, तर त्या व्हेरिएबलला डिस्क्रीट व्हेरिएबल असं म्हणतात. If the all possible values of the variable are countable, then it is called discrete variable. म्हणजे याच्यामध्ये सर्व प्रकारचे काउंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ स्टुडंट्स इन ए पर्टिक्युलर क्लास. एखाद्या विशिष्ट क्लासमध्ये विद्यार्थी हजर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असू शकते. इट कॅन बी ॲट द मोस्ट कॅपॅसिटी ऑफ दॅट क्लास. म्हणजे वर्गामध्ये 120 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं असेल तर इट विल नेवर एक्सीड 120. त्यांची संख्या ही 120पर्यंत जास्तीत जास्त असू शकते. मग त्याच्यामध्ये कदाचित एखाद्या दिवशी एकही विद्यार्थी हजर नाही आहे, 0, एक विद्यार्थी हजर आहे. व्हॅल्यू टेकन बाय व्हेरिएबल x इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सो ऑन. तर अशा पद्धतीने जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे ज्यांच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज काउंटेबल आहेत अशा व्हेरिएबलला म्हटलं जातं डिस्क्रीट व्हेरिएबल. तर ज्या व्हेरिएबलच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ह्या अनकाउंटेबल आहेत, म्हणजे असंख्य अगणित व्हॅल्यूज आपण त्याच्या लिहू शकतो. तो जितक्या व्हॅल्यू घेऊ शकतो ते आपण मोजू शकत नाही आहे. दे आर अनकाउंटेबल. मग अशा व्हेरिएबलला कंटिन्युअस व्हेरिएबल असं म्हटलं जातं. सो फॉर्मली वी कॅन डिफाईन इट. इफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ए व्हेरिएबल आर अनकाउंटेबल देन इट इज कॉल्ड कंटिन्युअस व्हेरिएबल. आता डिस्क्रीट व्हेरिएबल आणि कंटिन्युअस व्हेरिएबल याच्यातला फरक तुम्हाला जर क्षणार्धात समजून घ्यायचा असेल किंवा तो लक्षात ठेवायचा असेल तर सिम्पली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काउंट करण्याची गरज असते, हेड काउंट, ते व्हेरिएबल डिस्क्रीट. आणि ज्या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट करावं लागतं, मेजरमेंट इंग्रजीमध्ये टू काउंट आणि टू मेजर असे जे दोन शब्द आहेत त्याच्यावरून टू काउंट म्हणजे डिस्क्रीट आणि टू मेजर म्हणजे कंटिन्युअस. म्हणजे आता उदाहरतो, वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या मोजा
म्हणजे काय करा, त्यांचा हेड काउंट करा. तर उदाहरणार्थ काय, तर एखाद्या व्यक्तीच्या वजनाचं मोजमाप करा. आता वजन म्हणजे ग्रॅम, मिलीग्रॅम, किलोग्रॅम, टन अशा पद्धतीने त्याची मेजरमेंट्स कंटिन्युअसमध्ये जातात. सो कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे टू मेजर आणि डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजे टू काउंट. ओके, सो these are the two simple words you can remember to identify a discrete variable or a continuous variable. आता अशा प्रकारचा व्हेरिएबल जर आपल्या अभ्यासाचा भाग असेल तर आपण डेटा कलेक्ट करू शकतो. म्हणजे तो व्हेरिएबल किती व्हॅल्यूज घेतोय, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल my variable x is a sale of departmental store for the period of 1 week. So here n is equal to 7, x is equal to 1 represents the sale of the store on the day first. पहिल्या दिवशी झालेला सेल हा x1 आपण रिप्रेझेंट करणार. म्हणजे फॉर कंटिन्युअस फॉर द 7 days जे आकडे येतील आपल्यासमोर ते आकडे म्हणजे काय असणार आहेत आपल्यासाठी, इट रिप्रेझेंट्स ए रॉ डेटा. So for example, marks of 10 students in an examination. पहिल्या विद्यार्थ्याला 24 मिळाले, दुसऱ्याला 90 मिळाले, तिसऱ्याला 96 मिळाले, 36, 85, 16, 38, 11. So these are the values taken by the variable x. ज्यांनी ह्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. किंवा द सेल ऑफ ए स्टोअर फॉर ए वीक, त्याच्या व्हॅल्यू दिले पहा. पहिल्या दिवशी 500 रुपयाची विक्री झाली, दुसऱ्या दिवशी 469 रुपयाची विक्री झाली, तिसऱ्या दिवशी 800 रुपयांची विक्री झाली. तर अशा पद्धतीने या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळतात. सो हा डेटा आपण अशाच पद्धतीने मांडला तर इट इज कॉल्ड रॉ डेटा. इट इज कॉल्ड रॉ डेटा. Observations are represented as a set of values. आपण त्याची नोंद करू शकतो x1, x2, so on, xn. There are n observations. पण what happens if there are large number of observations? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या छोट्या गावामध्ये आपण प्रत्येक फॅमिलीमध्ये मुलांची संख्या किती आहे, नंबर ऑफ चिल्ड्रेन इन ए फॅमिली हा व्हेरिएबल इन्व्हेस्टिगेट केला, त्याच्यावरती आपण डेटा कलेक्ट केला. तर कशा पद्धतीने आपल्याला डेटा मिळू शकतो. हिअर इज वन सच अ सेट रिप्रेझेंटेड. एकूण 315 फॅमिलीज आहेत. तर आता प्रत्येक फॅमिलीमध्ये मुलांची संख्या किती आहे याची नोंद केलेली आहे. एखाद्या फॅमिलीमध्ये मुलांची संख्या 0, त्याचा अर्थ त्या फॅमिलीमध्ये मुलं कोणी नाही आहेत छोटी. एखाद्या फॅमिलीमध्ये 1 असेल, एखाद्या फॅमिलीमध्ये 2 असतील, एखाद्या फॅमिलीमध्ये 3 असतील. 4 आणि 4पेक्षा जास्त अशा मुलांच्या अशा ज्या फॅमिलीज आहेत त्यांचा एक सिंगल सेट तयार केला, कारण ह्या केसेस कमी असू शकतात म्हणून आपण त्याचा एकच गट तयार केलेला आहे. सो व्हॅल्यूज टेकन बाय रँडम व्हेरिएबल एक्स आर 0, 1, 2,
3 अँड 4. मग अशा किती फॅमिलीज आपल्याला आढळून आल्या? देर आर 5 फॅमिलीज की ज्याच्यामध्ये मुलांची संख्या नाही आहे एकही, म्हणजे 0 मुलं आहेत. 90 अशा फॅमिलीज आढळून आल्या की देर आर ओनली 1 चाइल्ड. देर आर 2 चिल्ड्रन इन अ फॅमिली आणि त्यांची संख्या 150. 65 फॅमिलीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये देर आर 3 चिल्ड्रन इन द फॅमिली आणि 5 अशा फॅमिली आढळून आल्या की ज्या फॅमिलीमध्ये मुलांची संख्या 4 किंवा 4पेक्षा जास्त आहे. तर अशा पद्धतीने व्हेन वी रिप्रेझेंट द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ ए व्हेरिएबल अलॉंग विथ इट्स फ्रिक्वेन्सीज, म्हणजे हाऊ मेनी टाइम्स इट इज रिपीटेड इन द डेटा, तर असं जे रिप्रेझेंटेशन आहे त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, किंवा त्याला दुसरा असा शब्द आहे अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा और इट इज कॉल्ड डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ज्याच्यामध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज असतील आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज असतील. ओके, लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. Here is a data represented in the form of frequency distribution. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीज मांडलेल्या असतात. आता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या व्यक्तींसाठी आपण काय व्हेरिएबल मेजर केलेला आहे? द वेट ऑफ द पर्सन. आता ते वेट किती आहे त्याच्या व्हॅल्यूज वेगवेगळे येऊ शकतात. म्हणजे अशा 700 लोकांची आपण वजनावरची मेजरमेंट्स घेतलेली आहेत. आपल्याला असं आढळून आलं की कमीत कमी 42 किलोग्रॅम एवढ्या वजनाचा एखादा व्यक्ती आहे आणि मॅक्सिमम सपोज 69 किलोग्रॅम एवढ्या वजनाचा व्यक्ती आपल्याला आढळून आला. मग आपण काय केलं की या 700 जणांसाठी वी हॅव डिफाइंड 6 क्लासेस, 6 ग्रुप्स. काय आहेत हे ग्रुप? 40 to 45, 45 to 50, 50 to 55 अशा पद्धतीने, म्हणजे ज्यांचं वजन 50 ते 55 या दरम्यान आहे त्यांना त्या गटामध्ये काउंट करायचं. म्हणजे या 700 पैकी 20 लोक असे आहेत की ज्यांचं वजन 65पेक्षा जास्त आहे पण 70पेक्षा कमी आहे. 117 असे लोक आहेत की ज्यांचं वजन 45पेक्षा जास्त आहे आणि 50पेक्षा कमी आहे. So when there are large set of observations, म्हणजे खूप मोठा डेटा सेट असेल तर अशा डेटा सेटमध्ये आपल्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करणं इट इज अ डिफिकल्ट टास्क. मग त्याच्याऐवजी तुलनेनं त्याचे वेगवेगळे गट तयार करणं जास्त फायदेशीर किंवा सोयीस्कर असते. सो अशा केसमध्ये आपण जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करतो आहे दॅट इज कॉल्ड कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, आणि ते आपल्याला अशा पद्धतीने मांडता येतं. आता या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये काही गोष्टी आहेत त्या समजावून घेऊया आपण. म्हणजे आता उदाहरणार्थ द वेट ग्रुप 40 ते 45 इज कॉल्ड ए क्लास. त्याला आपण क्लास असं म्हणतो आहे. स्टॅटिस्टिक्सच्या टर्मिनॉलॉजीमध्ये इट इज कॉल्ड क्लास और क्लास इंटरवल. आता याच्यामध्ये 40 ही जी व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू 40 इज लोअर क्लास लिमिट. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द क्लास इज कॉल्ड लोअर क्लास लिमिट. शॉर्टमध्ये त्याला आपण LCL म्हणू शकतो. आणि 45 इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू विच कॅन बी इन्क्लुडेड इन द क्लास. इट इज कॉल्ड अप्पर क्लास लिमिट. सो 40 हा UCL आहे आणि 45 हा 40 हा LCL आहे आणि 45 हा UCL आहे. आता या दरम्यान ज्यांची वजनं आहेत त्या सर्वांना या गटामध्ये आपण काउंट करतो आहे, त्यामुळे त्याला त्याची फ्रिक्वेन्सी म्हणता येईल. सो द नंबर ऑफ व्हॅल्यूज बिलॉंगिंग टू द सेम क्लास इज कॉल्ड क्लास फ्रिक्वेन्सी.
म्हणजे सर्वांना ते आपण एकाच गटामध्ये मोजतोय. मग त्या गटाचा काउंट किती आहे, दॅट इज क्लास फ्रिक्वेन्सी. तर या आत्ताच्या डेटामध्ये 40 ते 45 या गटाची क्लास फ्रिक्वेन्सी आहे 18. देर आर 18 पर्सन्स इन द डेटा की ज्यांचं वजन 40 ते 45 या दरम्यान आहे. ओके. आता त्यानंतर डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी आणि 2 प्रकारचे म्हणजे हे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रकार असे पडतात की आत्ता जो डेटा आपण रिप्रेझेंट केला 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55 अशा पद्धतीने ग्रुप्स तयार केलेले आहेत. आता ह्यातले कोणतेही 2 सक्सेसिव्ह क्लास इंटरवल्स तुम्ही विचारात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तिसरा क्लास विचारात घेतो 50 to 55 आणि 55 to 60. आता या 2 गटाचा विचार केला तर असं लक्षात येईल तुम्हाला की त्यापैकी पहिला म्हणजे 50 ते 55मध्ये अप्पर क्लास लिमिट आहे 55 आणि दुसरा 55 to 60 त्याच्यामध्ये लोअर क्लास लिमिट आहे 55. म्हणजे एका गटाचं अप्पर क्लास लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर क्लास लिमिट दे कोइन्साइड, दे आर सेम. म्हणजे ज्या ठिकाणी पहिला क्लास संपतोय एक्झॅक्टली त्याच ठिकाणी दुसरा क्लास सुरू होतोय. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण मांडणी केली असेल तर हे जे क्लासेस आहेत इट इज कॉल्ड एक्सक्लुझिव्ह क्लासेस. आता तुमच्यासमोर प्रश्न पडेल की 45 किलोग्राम असं ज्याचं वजन आहे त्या व्यक्तीला कोणत्या क्लासमध्ये इन्क्लूड करायचा, पहिल्या की दुसऱ्या? तर त्या व्यक्तीला पण दुसऱ्या क्लासमध्ये इन्क्लूड करायचं. पहिल्या क्लासमध्ये अप्पर लिमिट आहे 45 पण ते त्या गटातून आपण एक्सक्लूड करतोय. म्हणूनच या क्लासिफिकेशनचं नाव आहे एक्सक्लुझिव्ह क्लासिफिकेशन. म्हणजे पहिल्या गटामध्ये 45 घ्यायचं नाही, तो दुसऱ्यात घ्यायचा. तर 50 दुसऱ्यात घ्यायचं नाही, तिसऱ्यामध्ये घ्यायचा. सो फॉर ईच क्लास इंटरवल upper class limit is excluded from that class and it is included in the next class, and that's why it is called exclusive class intervals. तुमच्या लक्षात येईल की सक्सेसिव्ह क्लासेस त्याच्यामध्ये कुठेही गॅप नाही आहे, दे आर कंटिन्युअस. प्रत्येक व्हॅल्यू जिथं संपते तिथंच एक्झॅक्टली दुसरी व्हॅल्यू सुरू होते. अशी जे क्लासेस आहेत त्याला आपण एक्सक्लुझिव्ह क्लासेस असं म्हणतोय. तर समजा आपण असे क्लासेस नाही केले म्हणजे काय केलं आपण, तर क्लास लिमिट अशा पद्धतीने तयार केला, क्लास लिमिट आपण अशा पद्धतीने तयार केला की फॉर एक्झाम्पल 0 to 9. म्हणजे मी काही लोकांचा इन्कम त्याच्यावरचा डेटा कलेक्ट करतोय आणि मी तो डेटा हजारामध्ये घेतला. तर ज्या व्यक्तीचं उत्पन्न आपण या ठिकाणी नोंद करणार आहे. त्या संदर्भातला डेटा 0 to 9. सो 0 and 9 both are included in the class 0 to 9 मध्ये. तर 10 to 19 आता ह्याच्यामध्ये काय होतं की पहिल्या क्लासचा अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचा लोअर लिमिट ह्याच्यामध्ये अंतर आहे पहा, देर इज अ गॅप. हे वेगवेगळे आहेत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड, सॉरी त्याच्या टायटलमध्ये थोडी दुरुस्ती करावी लागेल, इट इज इन्क्लुझिव्ह क्लासेस. दे आर कॉल्ड इन्क्लुझिव्ह क्लासेस. असे गॅप असतात त्या डेटाला इन्क्लुझिव्ह क्लासेस असं म्हटलं जातं. अर्थात हे जे इन्क्लुझिव्ह क्लासेस आहेत
त्या इन्क्लुझिव्ह क्लासेससाठी पुढं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला काय करायला लागतं, वी हॅव टू मेक सर्टन अरेंजमेंट, आणि त्याशिवाय आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही आहे. तो ॲडजस्टमेंट फॅक्टर काय आहे त्याचा, ते आपण नंतर ज्यावेळेला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळेला तो बघणार आहोत. सो डेटा मांडत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो. आता ते वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत, ते मी तुम्हाला अगदी पहिल्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन केले. म्हणजे डेटा आपण रॉ डेटा मांडू शकतो, डेटा आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मांडू शकतो. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये एक प्रकार आहे अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, तर दुसरं आहे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे एकामध्ये गट केले जातात, एकामध्ये इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज ठेवल्या जातात. तर ग्रुप्ड डेटा मांडत असताना आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे ते एक्सक्लुझिव्ह क्लासेस आहेत का, खास करून कंटिन्युअस व्हेरिएबलसाठी आपल्याला एक्सक्लुझिव्ह क्लासेसची गरज असते. आणि इन्क्लुझिव्ह क्लासेस की ज्याच्यामध्ये दोन शेजारचे जे क्लास इंटरवल्स आहेत त्यांच्या अप्पर लिमिट ऑफ द फर्स्ट अँड लोअर लिमिट ऑफ द सेकंड याच्यामध्ये गॅप आहे, त्याला आपण इन्क्लुझिव्ह क्लासेस असं म्हणतो आहे. अशा पद्धतीने डेटा आपण मांडू शकतो. तर डेटा मांडण्याच्या ह्या ज्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्मॅट आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या. कशाला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं तर इथून पुढं जे बी काही स्टॅटिस्टिक्स आपण अभ्यास करणार आहोत ते सगळं तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे हे तुमच्या लक्षात आलं की यू कॅन इझिली वर्कआउट द न्यूमेरिकल कॉम्पिटिशन्स. आणि आय होप दॅट तुमच्या हे लक्षात आलं असेल. अधिक काही गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही ते समजून घेऊ शकता. आज या ठिकाणी आपण डेटाचे वेगवेगळे टाईप्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली, आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू. सी यू नेक्स्ट टाईम. थँक्यू.